सर्व मानवी विद्यार्थ्यांनी सुद्धा शास्त्राला या ओळीच्या विचाराचं विचार करायचे बऱ्याचशा प्रार्थनेकडे मिळालेली ऊर्जा शक्ती ही आपल्या मुखमंडलावरती छातीवरती उदरावरती भरत हळूवार नेत्रांना खोलायचं. वा छान. पायाची कळ मोडत उजव्या पायाला सोडून गुडघ्यामध्ये डाव्या पायाला सोडून हळूवार उभं राहायचं. आपण जावं श्वासाला भरल्यानंतर श्वासाला सोडत हळूहळू त्यांच्याकडे सरकवत डावा हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये घ्या. खांद्याच्या सरळ रेषेमध्ये आणि आपल्या हाताकडे लक्ष. एक त्यानंतर तिसरं बोट आपल्या डोळ्यावरती ठेवा. आता डोळे
बंद करा. डोळ्यावरती ठेवलं. आता जे 2 उरलेली बोट आहे ते नाका शेजारी गालावरती ठेवली. आता बघा ऐकत राहा. डोळे गुंजन करतो असं उंच गुंजन करायचं म्हणून ओठ न उघडता ओठ बंद असते. आता याला आपल्याला काय करायचं आहे श्वास सिंहाची गर्जना. इथले असलेले बिबटे कुठे लपलेले असते तिथे पळून गेले पाहिजे आपल्या आवाजाने. आलं का ध्यानात? अरे आलं का ध्यानात? करणार गर्जना? बघा आता मुद्रा कशी असेल गर्जना करताना. डोळे वटारलेले सिंहावानी आणि जीभ ताणलेली जमिनी. जोरात आवाज काढायचा बरं का. करूया स्नेह गर्जना. चला आपल्या गळ्याची मालिश करून घ्या. मोबाईल हास्यासन. आता काय होईल समोरची मैत्री याला म्हणतात मोबाईल हास्यासन. आता भरलेला ग्लास. उजव्या हातामध्ये लस्सी भरलेला ग्लास आहे. डाव्या हातामध्ये रिकामा ग्लास आहे. उजव्या हातामध्ये आपोआप आवाज हातात पडणार आहे त्याच्या हातामध्ये ओ. आता उजव्या हाताची लस्सी डाव्या हातामध्ये ओ. लस्सी तयार झाली आहे. आता लस्सी काय करायची आपल्याला गटगट द्यायची आहे. आता पिताना काय करायचे आपल्याला हास्याचं. चला तर लस्सी पिऊया. आज 21 जून योग दिन. आपल्या इथे आपले आंबेवली वरखेडा येथील योगेश मातेरे मी शंकर आपल्या इथं आज आपल्याला योग दिवसानिमित्त विविध योगासने शिकवण्यासाठी आलेले आहेत. त्यांनी जो योगासनाचा अभ्यास आपल्याला दिलेला आहे तो आपल्या जीवनात नक्कीच चांगला ठरेल. आणि योगाचं महत्त्व देखील सुरुवातीला त्यांनी सांगितलं. योग केल्यामुळे आपल्या आरोग्य नेहमी सुदृढ राहतं. कोणत्याही प्रकारे आपल्याला व्याधी होत नाही. तर आपण मागच्या वर्षी देखील त्यांनी सांगितलं बराच कालावधी आपण योगासनाचा अभ्यास केला. या वर्षी देखील आपण त्याच प्रकारे नेहमी सकाळी उठून आपल्या दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि जे आपल्याला योग शिकवण्यासाठी आपले शिक्षक मिळाले त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे योगासने अभ्यास शिकवला तर त्यांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथंच संपवतो. धन्यवाद.